पुस्तक वाचत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे त्यांची व्याख्यानं ऐकायला टिळक सुद्धा जाऊन वाड्यामध्ये बसायची. तर त्यांचं जे आत्मचरित्र आहे ते मला मिळत नव्हतं, ते नगरवाचनात ते आता मी वाचतोय आणि मला एक एक घटना त्यातल्या जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपल्याला किती आपण अपुरे आहोत आणि त्या दृष्टिकोनात हा ग्रंथ महोत्सव अतिशय महत्वाचा. दुसरी बाब अशी की हा ग्रंथ महोत्सव साहित्य संमेलन सेल्फ सपोर्टेड आहे. म्हणजे आता मध्यंतरी आम्हाला काही स्पॉन्सर राहते, तुम्हाला स्पॉन्सर आम्हाला द्यायला आणि म्हटलं की आम्हाला स्पॉन्सर नको आहे, कारण स्पॉन्सर नसल्यामुळेच ह्याचं महत्व अजून वाढतंय आणि अजून वाढणार आहे. विशेषतः स्टॉलची माहिती ते देतीलच, परंतु 100 स्टॉल आपले बुक गेले जादा झाले, आपल्याला पैसे काही लोकांची परत करावे लागणार आहे. तर हे मी सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की या सर्वांमध्ये आपल्या सर्वांचं योगदान महत्वाचं आहे. या वर्षाच्या ग्रंथ महोत्सव जो आहे त्यात विशेष म्हणजे दत्ततीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी नगरमध्ये म्हणजे दत्ततीर्थाला जाऊन शतकोत्तर रौप्य महोत्सव चालू होते आणि विशेषतः कोल्हापूरच्या लवटे सरांनी साधारणपणे 18 खंड त्याचे तयार केलेले आहेत. तर या नगरीमध्ये हे भरत असताना आनंदाची बाब अशी की पुण्यामध्ये पुणे बुक फेअरला पुणे भाई आहेत डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार आले होते आणि मी त्यांना सांगितलं ते म्हणजे मी नक्की येणार आपल्या कार्यक्रमात, उद्घाटनालाच येणार होते. परवा फोन आला त्यांचा की नाही मी समारोपाला येतो, त्या दिवशी मोठी मिटिंग लागलेली आहे. परंतु हे मुद्दाम काय सांगितलं की आपल्याला माहीत नसतं की आयुक्तां स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेले आहेत, आयुक्तांची मुलं आदिवासी शाळेत शिकलेले आहेत, त्याचं तिथलं भाषण हे मराठी भाषेला विशेषतः महत्वाचं होतं. म्हणजे हे आयुक्त येण्यामुळं समजा आणखीन काही वेगळे उपक्रम मराठी शाळांमध्ये चालू झाले तर त्याचा उपयोग होईल अशी परिस्थिती आहे. यावर्षी विशेषतः आपल्या जिल्ह्यामधले शंतनू अभ्यंकर केलेले आहेत आणि गेल्यानंतर त्यांची किंमत जास्त लोकांपुढे आली. त्यांचं योगदान, त्यांचं साहित्य, त्यांचा समाजात सुधारण्याचा विषय आणि त्यासाठी त्यांचं एका प्रवेशद्वाराला आपण नाव दिलेलं आहे आणि एका प्रवेशद्वाराला आपल्याकडे शुक्ल म्हणून कायम दरवर्षी येतात ते पण केलेले आहेत. आपण साहित्यिक विशेषतः संगीतामध्ये एक्सपर्ट म्हणजे लाख 1.5 लाख रुपयाचं संगीताला कार्यक्रम घेणारे आपल्याकडे मात्र 20,000 रुपये घेणार, 25,000च घेणार, त्यांचं एका कार्यक्रमाला नाव दिलेलं आहे. विशेष या वर्षात वैशिष्ट्यपूर्ण असं आहे की दीपा माझाचे राजू खांडेकर येणार आहे उद्घाटनाला. प्रवीण डवणे यांना मुद्दाम आपण पुन्हा बोलवलेलं आहे. पण आमच्या असं लक्षात आलं की पालकांच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये मराठी साहित्याची प्रेरणा देण्यासाठी अभिजात भाषेला बळ देण्यासाठी त्यांचा उपयोग होणार आहे. त्यामुळे ही 2 मंडळी आहेत, उदयनराजे अध्यक्ष म्हणून त्या कार्यक्रमाला आहेतच, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन आहेत आणि प्रभावती पोळेकर आहेत. आपण कथाकथन स्पर्धा घेतलेली होती, सुनीता कदम, नंदा जाधव, राजेंद्र माने, तर त्यांचा जो एक कार्यक्रम आहे कथाकथनाचा हा दुपारच्या सत्रात आहे. महत्वाचं म्हणजे हे वर्ष महाराष्ट्रात तर्कतीर्थांचं शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरं होतं. पण आपल्याला पहिली संधी अशी मिळाली की आपण नगरीला नाव तर दिलेलंच आहे, पण संध्याकाळी लवटे सर साधारणपणे 45 मिनिटं या कार्यक्रमामध्ये तर्कतीर्थांच्याबद्दल माहिती देणार आहे आणि त्या कार्यक्रमाला विनोद कुलकर्णी, अविनाश कदम आणि दीपक शिंदे हे प्रमुख उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे संध्याकाळी कोल्हापूरचा सप्तस्वरांचा इंद्रधनु म्हणून कार्यक्रम आहे. दुसऱ्या दिवशी दर बुधवाराला शनिवारी सकाळी बालगोपाळांसाठी कार्यक्रम असतो. तर स्वाती राजे म्हणून आहेत ज्यांचं आपल्या महाराष्ट्रात विशेषतः परदेशात त्याची गोष्टींची वेगळी पुस्तकं गाजतात. तर त्यांचा गोष्टींचं झाड म्हणून एक कार्यक्रम आहे, त्यात ते सादर करणार आहेत. आणि दुसरे दिलीप गरुड म्हणून एक आहे, अतिशय चांगल्या गोष्टी सांगतात, मुलांना इन्स्पायर करतात, त्यांचा कार्यक्रम त्याच्यामध्ये आहे. निमंत्रितांचं कवी संमेलनाबद्दल प्रदीप कांबळे विशेषतः माहिती देते. याला एक परिसंवाद आपण आयोजित केलेलं वाढते पर्यटन ढाचळते पर्यावरण, त्याच्यामध्ये अविनाश ढाकणे येणार आहे जे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमुख आहेत. आदिती भारद्वाज आहे, मधुकर बाचुलकर आहे, उमेश झिरपे आहे, आनंद सराफ आहे, संध्या चौगुले आहे. हा एक वेगळा कार्यक्रम आपला होतो आहे. जसं मागाशी आपल्याला सांगितलं तसं 2 स्थानिक कार्यक्रम महत्वाचं म्हणजे कथाकथनचा झाला, कवी संमेलनामधला झाला
आणि एक राजेंद्र मानेंचा कार्यक्रम असतो सध्या, तो कार्यक्रम तिथं वळणावरची माणसं याचं सादरीकरण आदिती काळणे, वैदिक कुलकर्णी, चंद्रकांत कामगिरे करणार आहे. महत्वाचं म्हणजे संध्याकाळी लोकरंग शाहिरीचे म्हणजे योगेश चिकटगावकरांचा कार्यक्रम आहे, त्या बाबतीत सुद्धा प्रदीप कांबळे आपल्याशी बोलतील. परंतु हे कार्यक्रम हा सुद्धा कार्यक्रम मोठा आहे, म्हणजे हे खांडे फक्त यशवंतराव चव्हाण व्यासपीठावर यायचं त्यांनी बघितलेलं आहे सगळं, त्यामुळे अतिशय कमी पैशामध्ये ते येत आहेत. 25,000 रुपये फक्त त्यांना आपण मानधन देणार आहोत. रविवारी सकाळी दरवर्षीप्रमाणे आनंददायी सांस्कृतिक कार्यक्रम आहे, त्याची माहिती सुनीता कदम आपल्याशी बोलतील. सध्या नदीष्ट म्हणून एक कादंबरी आहे, ती गाजती आहे, म्हणजे आता साहित्य अकादमीला स्पर्धेत होती, ती बहुतेक 2 नंबरला गेली, 6 मिळालं. परंतु त्यांची मुलाखत ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. ती मुलाखत सुनीता राजे पवार आणि मी घेणार आहे. त्याच्यानंतर एक महत्वाचा विषय घेण्यात आला की आपली मराठी अभिजात झाली, आता वाटचाल कशी होणार, अपेक्षांची पूर्ती कशी होणार, याच्यामध्ये सगळी महत्वाची आपली मंडळी आहेत. विनोद कुलकर्णीचे अध्यक्ष आहेत, हरीश पाटणे, श्रीकांत कात्रे, दीपक शिंदे, त्याचं संवादक मुकुंद फडके आणि अंजली ढमाळ मराठी राजभाषाच्या उपयोग येणार. त्यांच्याकडे विशेषतः वेगळ्या संस्थांना देणगी देण्याचा विषय असतो, तेव्हा आपण सातारकरांनी सुद्धा फायदा करून घ्यावा. म्हणजे जसं मी पुण्यात बघितलं, आता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृत मंडळाचे 10 कार्यक्रम असे मला दिसले की त्यांना पैसे मिळाले, ते आपण कळत पडतो, आपल्याला माहीत नसतं. उदाहरण म्हणजे आम्हाला खात्री की आम्हाला पुढच्या वर्षी ग्रंथमहोत्सवाला सुद्धा पैसे मिळेल. त्यामुळे आपण असाही प्रयत्न करतो, अशी माणसं बोलवतो की सातारकरांना काय फायदा होईल, हा एक त्याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. श्वेतपर्व अभिनेत्रीची निर्माती प्रवास याची माहिती पण प्रदीप कांबळे विशेषतः देतील. इथे घडतात वाचक वक्ते या संदर्भातली सुद्धा माहिती नंदा जाधव आपल्याला देतील. त्याला प्राची गडकरी, दीपक प्रभावळकर आणि पुण्याचे शिक्षणाधिकारी नवसर कार्यक्रम, तर त्याची इच्छा आहे की फार आपल्याला ग्रंथमहोत्सव तिकडं व्हावं. ते म्हणजे मला बघायला येईल, मी आहे या कार्यक्रमावर, ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं निवड जी झालेली आहे ते विद्यार्थी बोलणार आहेत आणि कवी संमेलनामध्ये सुद्धा आपण वेगळा प्रयोग केलेला आहे. या प्रत्येक वेळेला आपण काय करायचो, त्या मोठ्या कवींबरोबरच त्यांना घ्यायचं, याला मुद्दाम वेगळं घेतलेलं आहे. म्हणजे कथाकथन, उदाहरणार्थ मी वाचलेलं पुस्तक झालंय की एक कविता, अशा पद्धतीतून एक चांगला कार्यक्रम त्याला होणार आहे. समारोपाला शिवेंद्रराजे भोसले आहेत, पुणे विभाग आयुक्त आहेत, समीर शेख साहेब आहेत आणि डॉक्टर श्रीपाल सिंग आहेत. असा एक भरगच्च कार्यक्रम आहे. आणि त्या दिवशी संध्याकाळी स्थानिक लाईव्ह कार्यक्रम आहे, त्याच्यावर डॉक्टर सुनील पटवर्धन, या शेख साबळे अशी सर्व मंडळी आहेत. परंतु आम्हाला अतिशय आनंद वाटतो की जो काही एक पथ्य पाळायचं असतं ते पथ्य ग्रंथमहोत्सव समितीने आतापर्यंत पाळलेलं आहे आणि याचा उपयोग शाळांमध्ये होतो आहे. विशेषतः वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसून येते की जी मंडळी ग्रंथमहोत्सवात येऊन गेली, विद्यार्थी मंडळी, ती अतिशय उच्च स्तरावर पोहोचलेली आहे. मागच्या वर्षी डिक्लेअर केलेलं होतं एक 5 पुरस्कार ग्रंथमहोत्सव समिती सातारा आणि पुण्यामध्ये देईल म्हणून, पण त्यामधल्या पाटणे सरांच्या शाळेचे मुद्दे थांबलेला आहे. म्हणजे या वर्षीपासून एक 5 पुरस्कार आपण घेतो आहोत. त्याच्यामध्ये आईसाहेब सुमित्राजी भोसले यांच्या स्मरणार्थ एक आहे, दुसरा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ आहे, तिसरा शिवाजीराव चव्हाण, डॉक्टर शिवाजीराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ आहे, चौथा शंकर सारडा यांच्या स्मरणार्थ आहे आणि 5वा जो आहे तो विश्वास बेंडे यांच्या स्मरणार्थ आहे. असे दरवर्षी 5 पुरस्कार आपण एवढ्यासाठी देत आहोत. या 5चं विशेषतः सातारसाठीचं योगदान, त्यांचं असणारं नाव, ग्रंथमहोत्सवातलं योगदान यात बघितला तर मी परवाच वाचत होतो. शंकर सारडांचे रेफरन्स एवढ्या ठिकाणी समीक्षक तर ते आपल्याला लक्षात येतं की केवढं मोठं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. विश्वास बेंडेची तशीच परिस्थिती आहे. शिवाजीराव चव्हाण यांचं तर सातारा जिल्ह्यातल्या ग्रंथ चळवळीसाठी मोठं योगदान आहे. आईसाहेब आणि यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल काही बोलण्याचा प्रश्न नाही, पण हा एक वेगळे कार्यक्रम होतील की ज्याचा उपयोग मराठी भाषेसाठी होईल याचा मला विश्वास वाटतो. प्रदीप कांबळेंना विनंती करतो की आपण तुमचं सर्व पत्रकार बंधूंचं परत एकदा स्वागत. या
की साहेबांनी सांगितल्या पद्धतीने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी नगरी हे नाव यावर्षी आम्ही दिले. पुढं तर्कतीर्थांच्या विषयी एक वाक्य फार चांगलं मानतं. ते असं म्हणतं की तर्कतीर्थांच्या सहवासात राहणं, त्यांच्या साहित्याच्या सहवासात राहणं म्हणजे चैतन्याच्या चांदण्यात लावून निघण्यासारखं आहे. आज या वर्षी तर्कतीर्थांच्या 4थी शताब्दी वर्षा निमित्तानं आज आपण त्यांचं नाव दिले. काही मोजक्या अशा शतकोत्तर काही मोजक्याच कार्यक्रमांच्या विषयी सांगणार आहे. त्याच्यामध्ये कवी संमेलन जे आहे, यावर्षी आपण कवी संमेलनासाठी ज्या निबंधित कवींना आपण बोलवले त्याच्यामध्ये देवा झिंजा